नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भातील 2025 मध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे। तर बघा, इथं संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। बघा, ज्या शेतकऱ्यांनी 14 ऑगस्ट पर्यंत इथे पीक विम्याची लास्ट डेट देण्यात आलेली होती, ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती इथे जसे की आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर बघा, आता तुमचं नुकसान झालं, शेती पिकाचं जर का नुकसान झालं तर आधी कसं होत होतं की सरकारी कर्मचारी इथे येऊन तुमची तपासणी करत होते, पण आता जसं की ऑनलाईन तुम्ही याची नोंदणी करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला एक ॲपच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स ह्या प्ले स्टोरवरती तुम्हाला साधारणपणे ॲप भेटून जाणार आहे। तो इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जसे की तुमचं नुकसान शेती पिकाचं झालं असेल तर त्याचे फोटो काढून तुम्ही त्यावरती अपलोड करून द्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला एक जसं की नंबर भेटू, रेफरन्स नंबर हा तुम्हाला तिथून मिळत असतो, नोंदणी क्रमांक तुम्हाला मिळत असतो। अशा पद्धतीने तुम्हाला नोंद करून घ्यायचे, तो नोंदणी क्रमांक तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे। आणि अशा पद्धतीने जसे की तुमचा पीक विमा संदर्भातील जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे तर तुमच्या नुकसानाच्या जितकं तुमचं नुकसान झालं असेल त्याच पद्धतीने तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे मिळत असतो। तर महत्त्वाची माहिती अशी होती की जसं की तुम्ही आता अर्ज केला असेल तर क्रॉप इन्शुरन्स हा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून ठेवायचा आहे आणि नुकसान झालं असेल तर या जसं की ॲपच्या माध्यमातून तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, खास करून शेतकरी मित्रांना तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।